एप्सम सॉल्टचा वापर तुम्ही इनडोअर आणि आउटडोअर दोन्ही प्रकारच्या झाडांसाठी करू शकता. मात्र इनडोअर झाडांसाठी खूप कमी द्यायचं आहे. आउटडोअर झाडांना तुम्ही अर्धा चमचा एका कुंडीला दिलात म्हणजे मोठी कुंडी असेल तर, आणि छोट्या कुंडीला थोडंसं एवढंसं द्यायचं म्हणजे दिलं तरीसुद्धा चालेल. पण दोन्ही टाईपच्या झाडांना तुम्ही देऊ शकता, इनडोअर झाडांनाही आणि आउटडोअरलाही. हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्वजण? मी आशा करते तुम्ही सर्वजण स्वस्त आणि मस्त असाल. तर हे जे तुम्ही माझ्यासमोर बघत आहात तर ते आहे एप्सम सॉल्ट. तर एप्सम सॉल्टचा आपल्या हेल्थसाठी सुद्धा त्याचा उपयोग होतो आणि झाडांसाठी सुद्धा त्याचा खूप चांगला उपयोग होतो. तर आपण आज दोन्ही हेल्थसाठी आणि झाडांसाठी कसा त्याचा वापर करायचा आणि फायदा करून घ्यायचा हे आपण बघणार आहोत. हे दिसतं कसं, तर हे बघा, क्रिस्टल असे दिसतात, थोडेसे असे लांबट आकाराचे असतात आणि त्याला एक प्रकारची चमक असते. आपलं खाण्याचं मीठ वेगळं असतं आणि हे वेगळं दिसतं. खाण्याचं मीठ म्हणजे हे एप्सम सॉल्ट नव्हे, तर ते असतं ते सोडियम नायट्रेट असतं आणि हे आहे ते मॅग्नेशियम सल्फेट आहे. आणि झाडांना मॅग्नेशियमची गरज असते आणि म्हणून आपण एप्सम सॉल्ट हे द्यायचं असतं. तर ते कधी द्यायचं, कसं द्यायचं, किती प्रमाणामध्ये द्यायचं आणि किती वेळा द्यायचं हे आज आपण इथे जाणून घेणार आहोत. सॉल्ट हे झाडांची ग्रोथ करण्यासाठी खूप उपयोगी आहे. मग जर झाडांना तुमच्या मॅग्नेशियम कमी पडत असेल तर झाडांची पानं पिवळी होतात, त्याच्यामध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया होत नाही आणि त्यामुळे झाडांची पानंही पिवळी होतात. प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा आणि कनेक्टेड राहा आणि सपोर्ट करा. आपण आता बघणार आहोत की एप्सम सॉल्ट झाडांना कोणत्या प्रकारे द्यायचं आणि कसं द्यायचं. आता हे बघा, इथे तुम्ही समोर बघत असाल, हे जे माझं गुलाबाचं झाड तुम्ही समोर बघत असाल, तर याला जी अगोदरची पानं होती ती बघा अशी डार्क ग्रीन कलरची होती आणि आत्ता जी नवीन पानं आलेली आहेत तर ती पोपटी दिसत आहेत किंवा फेड दिसत आहेत, म्हणजे अशी डार्क हिरव्या कलरची नाही आहेत, थोडीशी पिक्की किंवा अशी पिवळट अशी पडलेली आहेत. तर एक लक्षात इथे घ्यायचं, जर काही तुम्ही झाडांना पाणी जास्त देत नसाल, म्हणजे ओव्हर वॉटरिंग करत नसाल, त्याच्यानंतर उन्हात असतील तुमची झाडं आणि तुम्ही खतसुद्धा देत असाल, ते सगळं करून बघूनसुद्धा जर तुमच्या झाडांची ग्रोथ होत नाही आहे, वाढ होत नाही, जशी लावलेली आहेत तशीच राहिली आहेत किंवा मग त्याची पानं अशी पिवळी येत आहेत, तर मग आपण एप्सम सॉल्ट हे द्यायचं आहे. आता प्रकाश संश्लेषण क्रिया न झाल्यामुळे झाडांची पानं हे असे पिवळी होतात किंवा त्याला डार्क ग्रीन कलर येत नाही. आणि दुसरं म्हणजे एप्सम सॉल्टमुळे पानं अशी मोठी साईजसुद्धा मोठी होते आणि फुटून यायलासुद्धा, म्हणजे झाडांना फूट यायलासुद्धा त्याने एप्सम सॉल्टमुळे मदत होते. आपण हे तुम्ही सारखं सारखं दिलं, जर त्याचा ओव्हरडोस झाला तर मात्र हे झाडांना नुकसानकारक ठरू शकतं. कारण काय, एप्सम सॉल्ट हे जास्त म्हणजे मॅग्नेशियम जर काही जास्त प्रमाणामध्ये तुम्ही दिलं तर झाडांच्या मुळांमध्ये त्याचं प्रमाण जास्त होतं आणि जे आपण इतर खतं देतो तर ती ॲब्सॉर्ब केली जात नाहीत, म्हणजे मुळं बाकीची खतं ॲब्सॉर्ब केली जात नाहीत आणि त्यामुळे ही झाडं तुमची म्हणजे चांगली वाढ होत नाही. म्हणून कोणतंही खत असो किंवा काही असलं, अगदी पण ते प्रमाणातच दिलं पाहिजे, तरच झाडांची वाढ ही चांगली होते. अदरवाईज आपल्या जसं शरीरामध्ये एखादा विटॅमिन कमी पडलं तरीही आपली तब्येत ही बिघडतेच आणि जास्त झालं तरीसुद्धा त्याचं आपल्याला हानीच पोचते. तसंच आहे झाडांचंसुद्धा, म्हणजे तुम्ही कोणतंही खत द्या किंवा काही दिलं तरीसुद्धा ते प्रमाणात द्यायचं, जास्त प्रमाणामध्ये द्यायचं नाही. इवन पाणी गरजेचं असतं झाडांना, पण पाणीसुद्धा जास्त दिलं तरीसुद्धा झाडं मरतात, हे तुम्हाला माहिती आहे. तर आता एप्सम सॉल्ट देण्याचे म्हणजे कसं द्यायचं आणि किती वेळा द्यायचं, तर किती वेळा द्यायचं हे मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही महिन्यातून एकदा देऊ शकता. आता देण्याचे 2-3 प्रकार आहेत, तर त्यापैकी एक म्हणजे तुम्ही असं आता तुमचं झाड किती आहे, किती वर्षाचं आहे, म्हणजे लहान आहे की मोठं आहे, आणि त्यानंतर कुंडी केवढी आहे हे बघून द्यायचं आहे. आता हे माझं झाड छोटंसंच आहे, म्हणजे हल्लीच आता हे मी गुलाबाचं रिपोर्टिंग करून दाखवलं, तुम्ही बघितला असेल तो व्हिडिओ, जर बघितला नसेल तर तुम्ही प्लीज ही व्हिडिओ बघा. आणि त्यावेळेस ही रिपोर्ट केलेली आहेत, फुलं येऊन गेलेली आहेत. आणि आता बघा हे एवढं एप्सम सॉल्ट मी हे जे पिवळ्या पानं पडलेली आहेत तर त्या झाडाला मी देते. असं हे टाकायचं आहे आणि ह्याच्यावरून तुम्ही त्याला माती अशी
टाकायचे. हे अशा प्रकारेही तुम्ही देऊ शकता. दुसरं म्हणजे तुम्ही पाण्यातून देऊ शकता. 1 मग भरून पाणी घ्यायचं आहे. असं 1 मग पाणी घ्यायचं आहे आणि त्या मगामध्ये तुम्ही अर्धा चमचा टाकायचा आहे. 1 मग पाण्यामध्ये अर्धा चमचा एप्सम सॉल्ट टाकायचं आणि ते असं पूर्णपणे विरघळवायचं आहे. आणि ज्या झाडांना म्हणजे तुम्ही महिन्यातून एकदा सगळ्याच झाडांना देऊ शकता, पण जर ज्याची पानं पिवळी पडलीत तर त्याला तुम्ही द्यायचं आहे. आता माझ्या ह्या झाडाला खरं तर पाणी दिलेलं आहे आणि ह्यालासुद्धा पाणी दिलेलं आहे, त्यामुळे मी आता या झाडांना पाणी देत नाही, पण तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून मी थोडंसं पाणी देते याला. तर हे असं पाण्यातून सुद्धा द्यायचं आहे. ते अरे याला घालते थोडंसं. आता हा झाले दुसऱ्या पद्धतीने आपण देऊ शकतो. आता तिसरी मेथड अशी आहे की तुम्ही हे जे पाणी आहे तर ते आपण काय करायचं आहे, ही जी माझी तिसरी कुंडी आहे तर याला मी हे एप्सम सॉल्टचं पाणी देते. असं तुम्ही महिन्यातून एकदा सगळ्या झाडांना असं तुम्ही पाणी द्यायचं आहे. आणि दुसरी मेथड ही झाली दुसरी मेथड. आणि तिसरी मेथड म्हणजे जे आपण आता एप्सम सॉल्ट टाकलेलं आहे तर तेच पाणी आपण असं स्प्रे बॉटलमध्ये भरायचं आहे. आणि स्प्रे बॉटलमध्ये भरून तुम्ही असं झाडांच्यावरती त्याचा स्प्रे करायचा आहे. मात्र स्प्रे करत असताना तुम्ही मॉर्निंग किंवा इव्हिनिंगला करायचं आहे. सकाळी किंवा संध्याकाळी करा, दुपारच्या वेळात करू नका. आणि स्प्रे केला तरीसुद्धा झाडांना त्याचा फायदा होतो. पण तुम्ही पाण्यातून द्या, स्प्रेने द्या किंवा असं डायरेक्ट घाला, पण ते महिन्यातून एकदाच घालायचं आहे. आणि चौथी पद्धत म्हणजे काय, तर तुम्ही ज्या वेळेला झाडांचं रिपोर्टिंग करता किंवा खत घालता तर त्यावेळेला तुम्ही जर काही नवीन रोप लावत असणार तर नवीन रोप लावताना ते ट्रान्सप्लांट शॉकमध्ये जातं आणि लवकर ते हील होत नाही किंवा लवकर नंतर ते स्टेबल होत नाही. तर अशा वेळेला तुम्ही झाड लावताना मातीमध्ये टाकायचं आहे किंवा असंच पाण्यामध्ये मिक्स करून किंवा वरून असं झाडांना ते द्यायचं आहे ज्यावेळेला नवीन झाड तुम्ही लावतात त्यावेळेला. असं हे 3 प्रकार झाले. 3-4 प्रकारे आपण असं हे झाडांना एप्सम सॉल्ट देऊ शकतो. पण मी परत सांगते की तुम्ही सतत हे द्यायचं नाही, कारण याचा ओव्हरडोस झाल्यानंतर इतर जे खतं तुम्ही टाकणार तर ते ॲब्सॉर्ब करत नाहीत मुळं आणि तरीसुद्धा मग झाडं तुमची खराब होणार. तर आता आपण बघणार आहोत की हेल्थच्या दृष्टीने आपल्याला एप्सम सॉल्ट हे कसं उपयोगी आहे. तर हेल्थच्या दृष्टीने जे ॲथलेटिक्स आहेत किंवा जे वर्कआउट वगैरे करतात, तर बघा सुरुवातीला आपण वर्कआउट करताना आपल्या पूर्ण बॉडीमध्ये पेन होतो किंवा तुमचे पाय दुखत असेल, ज्यांना आर्थरायटिस आहे तर त्यांच्या हाडांमध्ये स्टिफनेस येतो किंवा हातांची हालचाल करणं त्यांना कठीण जातं, सांधे लवकर असे वळत नाहीत, हातांची बोटं लवकर अशी वळत नाहीत. तर अशा लोकांनी काय करायचं आहे, आता ही मी थोडीशी झाडं ठेवते आणि मग तुम्हाला दाखवते. तर तुम्हाला हातामध्ये पेन होत असेल तर तुम्ही काय करायचं आहे, आता हे मी थोडंसं पाणी घेतलं तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून, पण असं मोठं काहीतरी भांडं घ्या किंवा बकेट घ्या आणि त्याच्यामध्ये तुम्ही एप्सम सॉल्ट टाकायचं आहे आणि ते 100 ग्रॅम, जर तुमची मोठी बकेट असेल, तुम्हाला जर काय पूर्ण बॉडीमध्ये पेन होत असेल तर तुम्ही पूर्णपणे आंघोळ करू शकता त्या पाण्याने. गरम पाण्यामध्ये टाकायचं आणि आंघोळ करायची. पण आंघोळ करत असताना किंवा तुम्ही हाताला आता स्टिफनेस असेल तुमच्या तर म्हणजे हात असे पाण्यामध्ये एप्सम सॉल्ट टाकायचं. आता एवढं पातेलं भरून घेतलं तर ह्याच्यामध्ये तुम्ही 3 चमचे टाकायचं आहे आणि असे हात बुडवून ठेवायचे आहेत. जास्तीत जास्त तुम्ही 20 मिनिटं ते अर्धा तास असे हात त्याच्यामध्ये डिप करून ठेवू शकता. जर पाय तुमचे दुखत असतील तर तुम्ही पाय असे बुडवून ठेवू शकता त्याच्यामध्ये. तर तुम्हाला लगेच जाणवेल की आपला पेन कमी आलेला म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल. आणि तुम्ही हे अवश्य करून बघा आणि याचा रिझल्ट जर तुम्हाला मिळाला तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा काय रिझल्ट मिळतो ते. हे सगळं वापर करत असताना एप्सम सॉल्टचा एक लक्षात ठेवायचं आहे की तुमच्या बॉडीमध्ये कुठे तुम्हाला कापलेलं किंवा कुठे कट गेलेला नसला पाहिजे. त्यानंतर तुमचं ऑपरेशन झालं असेल किंवा स्टिचेस घातलेले असतील तर त्यावेळेला तुम्ही याचा वापर करायचा नाही आहे. आणि तिसरं म्हणजे डोळ्यात जाता कामा नये, तोंडात हे पाणी घ्यायचं नाही आहे.
म्हणजे ह्या सगळी काळजी घेऊन तुम्ही एप्सम सॉल्टचा वापर करायचा आहे। जर ह्या गोष्टी तुम्हाला म्हणजे जर कुठे कट असेल, कापलेला असेल, कुठे जखम वगैरे असेल किंवा स्टिच घातलेले वगैरे असतील, कसलं ऑपरेशन झालं असेल, तर त्या काळात तुम्ही याचा यूज करायचा नाही आहे। म्हणजे तुम्ही पूर्णपणे व्हिडिओ बघा, पूर्णपणे माहिती समजून घ्या आणि नंतर त्याचा वापर करा। मग ते झाडांसाठी असू दे किंवा हेल्थसाठी असू दे, अर्धवट माहिती ऐकून जर तुम्ही वापर कराल तर त्याचा फायद्याऐवजी नुकसानच होऊ शकतं। तर असं आपण एप्सम सॉल्टचा वापर आपल्या झाडांसाठी करून आपली झाडं हिरवी आणि हिरवीगार ठेवू शकता आणि त्याला पालवीसुद्धा यायला हेल्प होते एप्सम सॉल्टमुळे। तर तुम्ही याचा वापर नक्की करा आणि तुमच्या गार्डनवरती एप्सम सॉल्ट कुठे मिळेल तर एप्सम सॉल्ट हे कोणत्याही ॲग्रिकल्चर दुकानामध्ये तुम्हाला मिळू शकतं किंवा मेडिकलमध्ये सुद्धा तुम्ही मागितलं तर मेडिकल्समध्ये सुद्धा मिळू शकतं आणि याची प्राईससुद्धा खूप नाही आहे। आय थिंक 50 रुपये किंवा 50-60 रुपयाला पाव किलो वगैरे असं मिळत असणार। आता हे मी खूप दिवस झाले आणलेलं, त्यामुळे ॲक्च्युअल मला प्राईस माहिती नाही आहे, पण जास्त महाग नाही आहे। आपण त्याचा झाडांसाठी खूप चांगला उपयोग होतो, म्हणजे मी तर त्याचा अनुभव घेतलेला आहे। एप्सम सॉल्टचा वापर तुम्ही इनडोअर आणि आउटडोअर दोन्ही प्रकारच्या झाडांसाठी करू शकता। मात्र इनडोअर झाडांसाठी खूप कमी द्यायचं आहे। आउटडोअर झाडांना तुम्ही अर्धा चमचा एका कुंडीला दिलात, म्हणजे मोठी कुंडी असेल तर, आणि छोट्या कुंडीला थोडंसं एवढंसं द्यायचं, म्हणजे दिलं तरीसुद्धा चालेल, पण दोन्ही टाईपच्या झाडांना तुम्ही देऊ शकता। झाडांच्यावरती यूज केल्यानंतर काय परिणाम होतो तोही मला सांगा आणि हेल्थसाठी जर तुम्ही यूज केलं तर त्याचाही परिणाम मला सांगा। तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा आणि सपोर्ट करा। थँक्यू सो मच।